ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जळगावच्या कोथडी येथील क्रीडा संकुलाची दुरवस्था झालेली आहे। काटेरी झुडपांचा विळखा आणि घाणीचं साम्राज्य क्रीडा संकुल परिसरात पाहायला मिळतंय। त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये एक प्रकारे नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे। आपण सध्या कोथडीच्या क्रीडा संकुला परिसरात उभा आहोत। त्यामुळे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं मानलं जाणारं हे क्रीडा संकुल आहे। कशा प्रकारे या ठिकाणी सध्या पावसाळ्याचे दिवस असूनही काही ठिकाणी चिखलाचं साम्राज्य देखील पसरलेलं आहे। रनिंग करताना देखील या ठिकाणी तरुणांना मोठ्या त्रासाला समोर जावं लागतंय। तर जर एकंदरीत पाहिलं तर क्रीडाप्रेमी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करताय, वारंवार या संदर्भात मागण्या करतायत, तरी देखील या संदर्भात दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप या ठिकाणी केला जात आहे। मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपांचा विळखा तसेच घाणीचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे। नागरिकांना देखील संताप व्यक्त केला जात आहेत। या संदर्भात आपल्यासोबत जाणून घेण्याचा प्रयत्न आपण स्थानिक नागरिकांकडून करतोय। भाऊ, काय सांगाल? मोठ्या प्रमाणात क्रीडा संकुल मोठं या ठिकाणी मानलं जातं, दुरवस्था झालेली आहे। मुक्ताईनगर तालुक्यातलं हे तालुका क्रीडा संकुल असून याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली। इथे उभं राहायला चालायला सुद्धा पाऊस पडल्यावर जागा राहत नाही। भिंत कोसळलेली आहे। जे कन्स्ट्रक्शन रुबल योजनेनंतर झालेलं आहे ते पूर्णतः खिडखिडीत झालेलं आहे। इथे क्रीडा संकुलाचे मोठमोठे हॉल जरी असले तर त्या हॉलमध्ये कोणतंही साहित्य नाही। शहरामध्ये 4-5 प्रायव्हेट जिम पडलेले आहे। तिथे युवकांना काही ट्रेनिंग घेणाऱ्यांना काही भरतीसाठी जाणाऱ्यांना तिथे पैसे देऊन ट्रेडमिलवर रनिंग करावी लागते, पण इथे रनिंग करण्यासाठी सुद्धा जागा नाही। साहित्याचा तर कोणता नामोनिश नाही। त्याच्यानंतर हे क्रीडा संकुल इथे कोणती सुरक्षा रक्षाची व्यवस्था नसते। त्यामुळे रात्री हे पार्ट्या करण्यासाठी एकदम गार्डन झालेलं आहे। इथे सिगरेटच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या, पाकिटं सगळे चकण्याचे पडलेले आहे। त्यामुळे आमची शासनाकडे व प्रशासनाकडे विनंती राहील की ह्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये युवकांसाठी भव्य जे ग्राउंड जरी असलं तिथे सगळ्या सुविधा उपलब्ध करून घेण्यात यावा। इथे वॉचमॅनची व्यवस्था करून इथे होणारे गैरप्रकार तात्काळ दूर करून हे क्रीडा संकुल भव्य दिवस रूपात तात्काळ उभारण्यात यावे अशी आमची विनंती शासन प्रशासनाकडे राहील। एक महत्त्वाचा विषय, क्रीडा मंत्री या ठिकाणी रक्षा खडसे आहेत, तुम्हाला काय वाटतं? क्रीडा मंत्री रक्षा खडसे जर तालुक्यातील असली तर त्यांच्याकडे जर नागरिकांनी मागणी केली तर त्यांना मागणीच्या अनुषंगाने ते कारवाई करतील अशी आमची त्यांच्याकडून नागरिक म्हणून अपेक्षा आहे। एकंदरीत महत्त्वाचा क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांचं हे कोथडी येथील क्रीडा संकुल आहे। क्रीडा संकुलाची दुरवस्था झाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे। सुरक्षा रक्षक या ठिकाणी नेमण्यात यावा अशी देखील मागणी या ठिकाणी नागरिकांकडून केली जात आहे। रवी गोरेसह मंगेश ढोले, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।